1960 मध्ये हम हिंदुस्तानी या चित्रपटात एका छोट्या भूमिकेतून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। पण नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ठरला तो 1965 सालचा निशान। 1968 मध्ये त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत संघर्षमध्ये काम केलं। तसंच 1969 साली सच्चाई या हिट चित्रपटात शम्मी कपूर आणि साधना यांच्यासोबत त्यांनी काम केलं। एक अभिनेता म्हणून संजीव कुमार यांनी खूप कमी वेळात त्यांच्या नावावर अनेक नवीन गोष्टी केल्या। उदाहरणच द्यायचं झालं तर 1981 मध्ये आलेल्या चेहरे पे चेहरा या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत कृत्रिम मेकअपची ओळख करून देणारे ते पहिले अभिनेते ठरले। 1974 मध्ये आलेल्या नया दिन नई रात ह्या चित्रपटात तब्बल 9 वेगवेगळ्या भूमिका साकारणारे ते पहिलेच अभिनेते ठरले। तसंच संजीव कुमार यांचा आंधी हा चित्रपट होता जो स्वतंत्र भारतात बंदी घालण्यात आलेल्या पहिल्या चित्रपटांपैकी एक होता। संघर्ष आणि खिलोना ह्या चित्रपटांनंतर संजीव कुमार यांना चांगले चित्रपट मिळू लागले होते। त्याच काळात दाक्षिणात्य निर्मात्यांना 60च्या दशकातील नवरात्री चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवायचा होता। यासाठी ते दिलीप कुमार साहेबांना भेटले। मूळ चित्रपटात शिवाजी गणेशन यांनी 9 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या। निर्माते AP नागराजन यांना असं वाटत होतं की ही भूमिका फक्त दिलीप कुमार करू शकतात, परंतु ते दिलीप साहेबांकडे गेले। पण दिलीप साहेब म्हणाले की मी तर हा चित्रपट करू शकत नाही, परंतु तुम्ही संजीवला घेऊ शकता, तोच असं काहीतरी वेगळं करू शकतो। नंतर नया दिन नई रात हा चित्रपट आला ज्यामध्ये त्यांनी 9 भूमिका साकारल्या आणि त्या अविस्मरणीय झाल्या। दिलीप कुमार त्यांचं कौतुक करताना एकदा म्हणाले होते की हिंदी चित्रपटात एक असा कलाकार आहे ज्याच्यात 9 रस सादर करण्याची क्षमता आहे।